24 तास एक पाऊल पुढे. तात्या विंचू इज बॅक. 20 वर्षांनंतरही हा तात्या विंचू एव्हरग्रीन आहे. झपाटलेला 2 ह्या सिनेमात पुन्हा एकदा तुम्हाला हा तात्या विंचू पाहायला मिळणार आहे. चला तर मग आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांनी तात्या विंचू आणि रामदास पाध्ये यांच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूया. 20 वर्षांपूर्वी तात्या विंचू नावाच्या एका बदमाशाचा आत्मा एका बाहुल्यात शिरला. त्याने काय धमाकूळ घातला हे प्रसिद्ध आहे. तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा तात्या विंचूचा तो थरार पुन्हा एकदा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आता आपल्यासोबत स्वतः तात्या विंचू आहेत आणि मी तात्या विंचूंची या ठिकाणी मुलाखत घेणार आहे. मला स्वतःला खूप भीती वाटतेय. तात्या विंचू म्हणजे मला सगळ्यात आधी हा प्रश्न करावासा वाटतोय तुम्हाला की तब्बल 20 वर्षांनी पुन्हा येतात तर काही बदल आहे तुमच्यात? नाही, बदल नाही आहे, तसं आहे तात्या विंचू. अजूनही मला मंत्र माहिती आहे, करून टाकीन ओम फट स्वाहा. क्या बात आहे पाध्यजी. म्हणजे अगदी 20 वर्ष आधी ही तीच जादू होती आणि 20 वर्षानंतर ही तीच जादू आहे. काय सांगावं असं वाटतं? पहिल्यांदा एक मराठी 3D सिनेमा येतोय, तात्या विंचू त्यात दिसणार आहे. खरंच एक मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी. काय सांगा? मराठीतला 3D मध्ये शूट केलेला मला असं वाटतं हा पहिला चित्रपट आहे आणि त्या चित्रपटात तात्या विंचू आमचा आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अर्थात 3D मध्ये शूट करताना अतिशय वेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या होत्या. 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी आणि माझी पत्नी अपर्णानी शूट केलं त्यावेळेला वेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या आम्हाला. मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की नट दिसायचे पैसे घेतात, आम्ही लोक न दिसण्याचे पैसे घेतो. तर त्यावेळेला लपून राहून काम करायला लागायचं. पण आता लपून न राहता, म्हणजे लपून तर राहिलोच पण त्या मानाने सोपं गेलं. पण सोपं गेलं तरी तेवढंच कठीण होतं कारण 3D मुळे अतिशय कॉम्प्लिकेटेड शॉट्स आम्हाला द्यावे लागले. मग ते आमचे कॅमेरामन सुरेश देशमाने असो आणि महेश असो यांनी ज्या प्रकारे मला काही सांगितलं ते रिप्रोड्यूस करण्यासाठी अतिशय त्रासदायक मला खरंच झालं. आम्ही एखाद्या स्टंटमॅन सारखे तिघं, म्हणजे मी, अपर्णा, माझा मुलगा सत्तरीत, आम्ही स्टंटमॅन सारखे वेगवेगळ्या पद्धतीने याला जिवंत करण्यासाठी अक्षरशः झपाटलेलो होतो आणि हा झपाटलेला आम्ही पूर्ण केलेला आहे. आणि मला असं वाटतं झपाटलेला बघणार की नाही. तात्या विंचूला या ठिकाणी विचारावं असं वाटतं म्हणजे अगदी लांबूनच की 20 वर्षांनंतर ही तात्या विंचू तितकेच एव्हरग्रीन आहेत आणि तसेच आहेत अगदी. क्या राज आहे? अरे मी एव्हरग्रीन आहे 20 वर्षानंतर, कारण देवानंदचा भाऊ आहे मी. ओम भट स्वाहा. बात आहे, क्या बात आहे. पाध्यजी, नक्कीच तुम्ही जसं म्हटलं की शूटिंगचा जो अनुभव होता खूप कठीण होता, खूप त्रासदायक होता. कारण आम्हाला असं कळलं की कधी कधी त्या मशिनरी इतक्या गरम होऊन जायच्या की कुठेतरी त्या वातावरणातही काम करणं त्याच एनर्जीने खूप गरजेचं होतं. अगदी टेबलच्या खाली, म्हणजे कारण तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं. काय सांगाल? खरंच अतिशय आम्ही ऑड ठिकाणी असे बसलेलो आहोत, झोपलेलो आहोत, चक्रावर फिरतो आहोत आणि ते पण उन्हात. कारण बरंचसं जे शूटिंग होतं ते जत्रेतल्या भागात क्लायमॅक्सचं होतं आणि अतिशय कठीण उन्हात तानात. म्हणजे मला असं वाटतं तात्या विंचूचंच 35 दिवसाचं शूटिंग झालेलं आहे. म्हणजे हिरो हिरोईन सोडले तर त्याच्यानंतर माझाच नंबर लागतो की एवढ्या दिवसाचं, किंबहुना 2-4 दिवस मी जास्तच शूटिंग केलेलं आहे. पण आणि काय असतं माहिती आहे का, एकटा माणूस ज्या वेळेला काम करतो, म्हणजे आता मी तात्या विंचू, तात्या आता मीच बोलतोय आणि मीच हलवतोय याला, त्यामुळे एक कोऑर्डिनेशन असतं. पण झपाटलेल्या चित्रपटात काम करताना
तिघं माणसं वेगवेगळ्या हालचाली करत होती. मी समजा डोकं करतोय तर अपर्णा त्यांचे हात करत होते, सत्यजित त्याचे पाय हलवत होता किंवा आणखीन रिमोट कंट्रोलनी करत होता. आणि याचं एक इक्वेशन जे असतं ना तिघांचं होमोजिनियस, ते अतिशय कठीण आहे. पण अर्थात आम्ही सगळे घरचेच आहोत, त्यामुळे आम्हाला एकमेकांना काय चुकणार आणि काय करणार हे सगळं माहिती आहे. हा, त्यामुळे मी जास्त जिवंत झालो. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तितकी सिनेमामध्ये शूटिंगच्या दरम्यान आम्हाला पाहायला मिळाली. ते टेक्निकल गोष्टी ज्या होत्या, त्याचप्रमाणे पपेटरीमध्येही बऱ्याच ॲडव्हान्स गोष्टी या सिनेमाच्या माध्यमातून इंट्रोड्यूस होणार आहेत. बरोबर आहे. पपेट्रीमध्ये म्हणजे काय माहिती आहे का, एक तर मी तात्या विंचू बनवलेले आहेत. मुळात मी इंजिनियर असल्यामुळे मी काहीतरी डोकं त्यावेळेला त्याच्या पद्धतीने लावलेलं होतं, त्यावेळेला जे मटेरियल अवेलेबल होतं. पण 20 वर्षानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मटेरियल्स अवेलेबल आहेत. त्याचे केस आहेत, डोळे आहेत, आतल्या हालचाली करण्याचं जे मेकॅनिकल अरेंजमेंट आहे त्याच्यात बदल केला मी. आणि नवीन टेक्नॉलॉजी मला आतमध्ये कशी अडॉप्ट करता येईल हे मी बघितलं. आणि महेशला मी सांगितलं की हे जे तुम्ही तात्या विंचू बघता आहात तो एक तात्या विंचू नाही आहे, असे 10 तात्या विंचू एकसारखे दिसणारे मी केलेले आहेत. प्रत्येक शॉटचा तात्या विंचू वेगळा असेल आणि तरीही तो तुम्हाला तोच तात्या विंचू वाटतो. हा तात्या विंचू मोल्ड मतांनी घडवलेला आहे वेगवेगळा. त्याच्या रंग म्हणा, त्याची नाकाची ठेवण म्हणा, डोळे म्हणा, भुवया म्हणा, की प्रत्येक आता वेगळ्या वेगळ्या ज्या भुवया आहेत त्या अशाच हल्ल्या पाहिजेत, अशा 10 प्रकारचे झालेत. आणि त्याच्याही पेक्षा जो मला कठीण भाग वाटला तो म्हणजे ॲनिमेट्रॉनिक्स मध्ये हा तात्या विंचू फिट करणं. कारण या डोक्यामध्ये त्यावेळेला जो तात्या विंचू होता त्यात मी बदल करू शकत नव्हतो, बाहेरचं एक्सटिरियर बदलणं शक्य नव्हतं. तर या डोक्यात रिमोट कंट्रोल किंवा रेडिओ कंट्रोलची जी मेकॅनिझम, जी सर्वोज होते, ते या डोक्यात कसे फिट करायचे हे माझ्या काही डोक्यात येत नव्हतं. आणि त्याच्यासाठी मी जवळजवळ 3 महिने खटाटोप केला. आणि शेवटी आमचा तात्या विंचू रिमोट कंट्रोल, म्हणजे मी 3 किलोमीटर अंतरावरनं मी किंवा माझा मुलगा सत्यजित, आम्ही दोघांनी ते ऑपरेट केलं. आम्ही त्याला कंट्रोल करू शकत होतो. अर्थात रेडिओ कंट्रोल वापरला तरी यातलं 60% काम किंवा 70% काम हे आम्ही मॅन्युअली केलेलं आहे. नक्कीच. म्हणजे आता हे सगळं ऐकून उत्सुकता खूपच वाढते की कधी रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा आम्ही तात्या विंचूला पाहतो. पण 20 वर्षाआधी तात्या विंचूला रुपेरी पडद्यावर पाहिलं होतं, आतापर्यंत पाहिलंय. पण तात्या विंचूला जाता जाता त्याला हात लावू शकते का किंवा त्याच्याशी हात मिळवू शकते का? मला भीती वाटतेय. पण हो, पण काही ओके. खूप खूप धन्यवाद. आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोललात आणि या सिनेमासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. हा, मी नुसता घाबरत नाही. क्या बात आहे. तेव्हा ओम फट स्वाहा म्हणत तात्या विंचू पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.